कडे जमा आहे ते आपण थोड्या वेळात घ्यायचं आहे. मॅचला सुरुवात केली जाईल. तिसऱ्या फेरीमधील पहिला सामना सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. जॉइनमॅन स्पोर्ट्स सावरली खुर्द आयोजित जॉइनमॅन चषक स्पर्धेचा हा चौथा दिवस. स्पर्धेच्या अगदी मागच्या मैदानाच्या अगदी मागच्या बाजूला जर पाहिलं तर असं बॅनर सलगताना आपण पाहतोय. जॉइनमॅन स्पोर्ट्स सावरली खुर्द ही स्पर्धा आपण पाहतोय. हेमंत रवींद्र भोईर यांच्या वतीने शिवजयंती निमित्त आपण पाहतोय. ऑफर आहे, जे पहिले 10 कस्टमर असतील, जे क्लायंट असतील, त्यांना 50% सूट. महाराजांचा टॅटू जो आपल्या हातावरती जर काढायचा असेल तर मग 50% सूट त्यांना दिली जाईल. आणि त्यानंतर मग 10 क्लायंटच्या नंतर जे क्लायंट असतील त्यांना मग 30% सूट दिली जाईल. या ठिकाणी शुभागमन होत आहे सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस शहापूर तालुका उपाध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील साहेब, या मैदानाचे मालक संदीप माधवजी पाटील यांचं शुभागमन झालंय. सुस्वागतम, स्वागतम, वेलकम. सामन्याला सुरुवात आई गावदेवी स्पोर्ट्स जाळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये नेवरे 11. पहिल्याच बॉलवरती मिस सामिक फटका आहे, परंतु खाली क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु त्या मस्तक पे दस्तक पहिल्या चेंडूवरती षटकार. स्वागत केलं या
मॅचचं. केतन ठाकरे दुसऱ्या बॉलवरती दुसरा ब्लास्ट, दो ठोक डाले, 2 षटकार आणि हा दुसरा षटकार केतन ठाकरे मोहण्याच्या बॅट मधनं. 2 बॉलवरती 2 षटकार. हाय व्होल्टेज ड्रामा सध्या सुरू आहे. निर्माण केलेल्या अस्तित्वावरती हुकुमशाही दाखवण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करा आणि तेच अस्तित्व केतन ठाकरे मोहण्याच्या बॅटमधनं फटके पाहिल्यानंतर स्वतःचं अस्तित्व त्याने स्वतः निर्माण केलंय. सुपर बॅटिंग, काही जबरदस्त परफॉर्मन्स सध्या या मॅच मध्ये. इथे फटका मिस आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, चेंडूच्या खाली पाहणी करतील, चेंडू वलच्या आणि मोठा मासा घ्यायला लागतोय. बिग विकेट डाऊन, केतन ठाकरे बाद.
प्रतीक पाटीलच्या सेफ हँडमध्ये तो चेंडू विसावला गेला आणि तिथनं फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज नितेश निमसे येत आहेत बॅटिंगसाठी. अतिशय आक्रमक आणि आक्रमकतेने भरलेले फटकेबाजी, ज्याच्या पाठबद्ध अनेक स्पर्धांमध्ये नेवरेकरांचं क्रिकेट अजरामर करण्यामागे या खेळाडूचं मोठं योगदान राहिलंय. अतिशय अटॅकिंग क्रिकेट आणि क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग करण्यासाठी प्रचलित खेळाडू या परिसरामध्ये मिस्टर नितेश निमसे बॅटिंगसाठी दाखल झालाय. केतन ठाकरेच्या बॅटमधून आपण पहिला बाद होण्यापूर्वी 4 षटकार 2 चौकार, तब्बल 29 धावांवरती तो बाद झाला. 7 चेंडू फेस केले, परंतु सर्वांना मंत्रमोहित आणि मनोरंजन देणारी, एंटरटेनमेंट करणारी फलंदाजी त्यांनी केली आहे. नितेश निमसे नवीन फलंदाज स्वप्नील. इथे पहा लोबो फुल टॉस बॉल आणि घुटना टेक और तमाशा देख. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. षटकार. केतन बाद झाल्यानंतर असं वाटलं की काहीशी कमबॅक करेल जाळे टीम, परंतु नितेश निमसे ते करू द्यायला तयार नाही आहे. आलेला पहिल्याच बॉलवरती ट्रेडमार्क शॉट त्याने फटका चांगला पाहायला मिळाला. इथे वेगवान भन्नाट वेग होता, परंतु मिस्टेक झाले. तिथनं लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली जाईल. सुरेंद्र निपुर्ते आणि नितेश निमसे A1 जोडी या टीमची. या जोडीने अनेक विक्रम्स आपल्या नावावरती केलेत. या जोडीच्या नावावरती अनेक विक्रम देखील आहेत. ही जोडी म्हणजे नेवरेकरांसाठी चर्चेतली जोडी आहे. वन ऑफ द मोस्ट व्हॅल्युएबल ओपनिंग पेअर ऑफ नेवरे टीम. नेवरे टीमची सर्वाधिक घातक शैलीची ओपनिंग पेअर ही. इथे चांगला चेंडू. रोशन गोरे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, परंतु चेंडू काय त्याला गॅदर होत नाही. क्लोज कीपिंग करतोय. स्वप्नील जाधवने एक षटकार आला, त्यानंतर मग विकेट मिळवून दिली. पुन्हा एक षटकार, मग त्यानंतर केलेला कमबॅक. स्वप्नील भोईर एक या टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. हे सध्या दर्शनणारी गोलंदाज त्याच्याकडे होते. प्रचंड वेगवान गोलंदाजी. अंडरआर्म क्रिकेटमध्ये स्विंगिंग गोलंदाजीसाठी चर्चेतलं नाव होतं. आता ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी स्वप्नील जाधव करत असताना ऑन साईडला टर्न केलंय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आले. तिथनं धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथनं फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये सुरेंद्र निपुर्ते बाद. एकच धाव घेतली. रोहन गोरे तिथे डीप मध्ये उपस्थित होता. षटक कंप्लीट झाले. आतापर्यंत आपण पाहिले 2 आणि 2 षटकांमध्ये धावा आहेत. 41 रन्स. चांगला खेळ सध्या सुरू आहे, परंतु या षटकामध्ये 2 षटकार आल्यानंतर देखील चांगलं कमबॅक केलं. स्वप्नील भोईर आहेत. 41 धावा, 41 रन्स, 41 धावा. नवीन गोलंदाज कोणाकडे 5 रन केले जाईल, कोणाला इन्व्हाइट केले गोलंदाज ट्रॅक वरती. नवीन खेळाडू उस्मान पटेल. स्वप्नील भोईर इथं दाखल झालाय. नवीन गोलंदाज पाहायला मिळतो. गोलंदाज ट्रॅक वरती अभिषेक आलेत. साई गोरे अगदी वेगाने चेंडूवरती झेपावले आणि तिथनं एक असा वालिया. साई गोरे युवकांना देखील लाजवेल अशा प्रकारचे फिल्डिंग सध्या करताना पाहायला मिळतंय. क्रिकेट नसामध्ये भरलेला आहे साई गोरे यांचा आणि नेहमीच जाळेकरांसाठी चांगलाच खेळ साकारत असताना पाहायला मिळालाय. इथे देखील फटका दमदार.
ट्रेडमार्क शॉट आणि चेंडूला पाठवलंय ते लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार, सिक्सर, 6. अभिषेक वरती आक्रमण केलं. 48 धावा. काय इथनं फटक्याबाजी सुरू आहे. नितेश निमसे आल्या 2 षटकार. आता या षटक्यामध्ये तिसरा त्याने ठोकलाय. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली आहे. डीप फाईन लेग मध्ये शतक तैनात असेल. सिंगल धावीतनं कंप्लीट. नितेश निमसे देखील आज काय बॅटिंग करतोय. चांगला परफॉर्मन्स करणं संघासाठी नेहमीच योग्य ठरत असतं आणि तोच परफॉर्मन्स केतन ठाकरे मोहण्याने दाखवला. तोच परफॉर्मन्स नितेश निमसे दाखवतोय. स्वप्नील भोईर नव्याने दाखल झालाय मैदानामध्ये. 4थ्या क्रमांकावर नेट नंबर 4 वर आलाय. अभिषेक पुन्हा एकदा इथे मिसामी फटका आहे. साई गोरे चेंडूचा खाली वेल जज होत नाहीये. कॅच ड्रॉप झाले. चेंडूचे फेकी ऑर्थोडॉक्स पाहायला मिळाले. तिथनं जर पाहिले तर मग दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 2 धावा इथं होतील कंप्लीट. नेवरे संघ आपण खेळाडू कक्षाच्या आतमध्ये बसा प्लीज. यानंतर आयोजकांची विनंती जर आपण ऐकलं नाही तर मग त्याला पेनल्टी दिली जाईल तुम्हाला. गुड्डू शेठ आपला संघ आतमध्ये घ्या. चला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. संघाला लक्ष द्या. खेळाडू मध्ये मध्ये उठतात त्यामुळे आयोजकांची वॉर्निंग आहे सध्या. नंतर मग पॅनलाइज. इथे फुल टॉस आहे. मिस सामिक फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली प्रतीक पाटील आणि वलजस अजून एक चनी. चांगली कॅच पकडली आहे. फलंदाज बाद स्वप्नील भोईर. नेक्स्ट मॅच जय बजरंग स्पोर्ट्स पिवळी आणि विपक्ष मध्ये श्री गणेश मोहिली संघ. टॉस साठी कॅप्टन उपस्थित राहत. चला अभिषेक गोलंदाज ट्रॅक वर 5 चेंडू झाले. त्यामध्ये त्याने धावा खर्च केले 10. तनिष कॅप्टन आलाय. तनिष ठाकरे. परंतु नितेश निमसेने काय बॅटिंग केली. केतन ठाकरे मोन्याने काय बॅटिंग केली. एक ट्रॉफी तर या वीक मध्ये शोधली त्यांनी. नवीन ट्रॉफीच्या शोधात ते सावरली ट्रॉफी मध्ये उपस्थित झाले. चेअरमन चषकामध्ये बॅटची एज होती परंतु तिथनं विकेट किपर बीट रोशन गोरे तिथनं होता. दुसऱ्या प्रयत्न सुरू आहे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. 1 धाव इथनं ऍड केली जाईल आणि तब्बल धावा झाल्यात 52 धावा. 53 धावांचा विशाल काय आव्हान इथं सेट केलंय. 53 धावा करण्यासाठी प्रयत्न करावे लागेल परंतु गोलंदाजी युनिटमधील प्रभावशाली कामगिरी करणारा संघ नेवरे 11 आज थांबायचं नाव घेत नाहीये. चला टॉस केलं जाईल. जय बजरंग स्पोर्ट्स पिवळी आणि विपक्षामध्ये श्री गणेश मोहिले असा सामना पाहायला मिळेल. टॉस करण्यासाठी सन्माननीय संदीपजी माधव पाटील साहेबांना विनंती की आपले सुभाष साहेबांना टॉस करायचा आहे. ज्यांच्या नावाने ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय हरीश भाऊ दरोडे यांच्या नावाने ह्या ट्रॉफीज आपल्याला पुरस्कृत करून दिल्यात. अर्थातच संदीपजी पाटील साहेबांच्या वतीने त्यांना आपण इन्व्हाइट केलं टॉस करण्यासाठी. इथे एक बाईकची चावी हरवली आहे. जर कोणाला मिळाली असेल तर आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण ती दाखल करा. त्याला योग्य तो पारितोषिक दिलं जाईल.
संदीपजी पाटील यांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. तिसऱ्या फेरीतील अंतिम सामना आणि दुसरा सामना पाहायला मिळेल श्री गणेश मोहिली आणि विपक्षामध्ये जय बजरंग स्पोर्ट्स पिवळी संघ. बिग फाईट. 53 धावांचं लक्ष ठेवलंय कॅमेरामॅन. टॉस इथनं करतोय. टॉस संदीपजी पाटील साहेबांच्या शुभास्ते टॉस जिंकला जय बजरंग स्पोर्ट्स पिवळी टीम आणि गोलंदाजी स्वीकारली. पण टॉस जिंकल्यानंतर लगेचच टाळ्या तिथनं झाल्या. जाळे संघ आपण देखील खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपल्याला देखील सूचना असेल. निलेश निमसे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांनी विनंती असेल की आपण मंचावरती या. यांच्या वतीने आर्थिक सहाय्य मिळाल्या स्पर्धेला निलेश निमसे. विनंती असेल की आपण मंचावरती यायचं. आपल्या सहर्ष स्वागत. केतन ठाकरे गोलंदाज ट्रॅकवरती दाखल होईल आणि समोर या टीमचा प्रमुख खेळाडू दोन बंधू एकत्र एकमेकांच्या समोर उपस्थित आलेत बॅटिंग करण्यासाठी. दो भाई दोन उत्तबाई या प्रकारची आता बॅटिंग इथं करावी लागेल. रोहन आणि रोशन गोरे बॅटिंगसाठी मैदानात आहे. केतन ठाकरे पहिला चेंडू पहिल्याच बॉलवरती आक्रमणाला सुरुवात केली. स्टँड अँड डिस्पॅच षटकार. पहिल्याच बॉलवरती सुरुवात दमदार केली आहे. टीट फॉर टॅक्ट. काय बॅटिंग करत असताना पहिला षटकार आलाय. दो भाई दोन उत्तबाई या पद्धतीची बॅटिंग इथनं करावी लागेल. रोशन गोरेच्या बॅटमधनं षटकार आलाय. 6 हिटिंग मशीन ऑफ जाय टीम. जाय टीमचा सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो. पहिला षटकार आलाय. इथे आता मिस सामी फटका टॉप एच. इथे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये रवी निमसे. फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर केलेला कमबॅक. गोलंदाजी युनिटमधील नेहमीच चांगली कामगिरी राहिली आहे नेवरी 11 टीमची. नवीन फलंदाज स्वप्नील जाधव येत आहेत. आक्रमकता आहे फलंदाजीमध्ये, परंतु आज जी वेळ आली आहे त्या वेळेला अनुसरून फलंदाजी करावी लागेल. आई गावदेवी स्पोर्ट्स आले टीमचा फलंदाजांना. रोशन गोरे बाद झाल्यानंतर इथनं आपण आता पाहतो स्वप्नील जाधव आलेत रोहन गोरेच्या सोबतीने. इनेट नंबर 3 आणि तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडूची भूमिका अतिशय महत्त्वाची असते आणि इथनं आता भूमिका बजावत असताना चांगलाच खेळ इथनं साकार करावा लागेल. तब्बल 53 धावांचं लक्ष. त्यामध्ये आता 47 धावांची गरज आहे. आलेला पहिल्याच बॉलवरती इथनं लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अजून एक फलंदाज स्वप्नील जाधव बाद. एक षटकाराला लगेच 2 बॉलवरती 2 विकेट्स. नवीन फलंदाज इथं पाहायला मिळतील. साई गोरे बॅटिंगसाठी दाखल झालेत मैदानामध्ये. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावरती चांगला खेळ करावा लागेल. इथं 2 चेंडूवरती 2 विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सध्या आहे. इथं हॅट्रिक कंप्लीट. यस अँड द फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद.
हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. काय गोलंदाजी सध्या सुरू आहे. सुपर बॉलिंग बाय केतन ठाकरे. मोनाच्या बॅटिंगमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स. इथे अष्टपैलू कामगिरी कशी असावी सध्या दाखवत असताना मिस्टर केतन ठाकरे. चौथा चेंडूवरती देखील विकेट आहे. 3 बॉलमध्ये 3. इथे देखील अजून एक चांगला फटका. इथे चौथी विकेट मिळण्याची चान्स होते परंतु ती संधी गमावली आहे. कल्पेश ठाकरे तिथे उपस्थित होता फिल्डिंग करत असताना. कल्पेश ठाकरेकडनं झालेली ही मिस्टेक. 4 बॉलमध्ये 4 विकेट सध्या मिळाल्या असत्या परंतु कल्पेशकडनं झालेली ही मिस्टेक आपण पाहतोय. सात धावा पहिलं षटक कंप्लीट. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज ट्रॅकवरती स्वप्नील भोईर. स्विंग का सुलतान. जादूगर नेवरेकरांचा जादूगर म्हणून ज्याला संबोधतात गोलंदाजीमधील जादूगर हा पाहायला मिळेल. केतन ठाकरेने काय परफॉर्मन्स केलाय आजच्या दिवसामध्ये. सर्वांना प्रभावित करणारी ही फलंदाजी गोलंदाजी अष्टपैलू कामगिरी करून दाखवणारा खेळाडू मिस्टर केतन ठाकरे. मोन्याच्या आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक जबरदस्त कामगिरी करणारा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय केतन ठाकरे. मोन्या जबरदस्त कामगिरी. आणि आज वय कमी परंतु उंची क्रिकेटमध्ये जास्त मिळवणारा खेळाडू म्हणजे केतन ठाकरे. संपूर्ण या स्पर्धेमध्ये अतिशय मंत्रमोहित करणारी फलंदाजी. त्यानंतर मग सर्वांना चित्त थरारक सामना पाहायला मिळत असताना तो विकेट्स मिळवला. 3 हॅट्रिक कंप्लीट केली स्वप्नील भोईर. पहिला चेंडू बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न. सिंगल धाव. पंकज पाहायला मिळाला. पंकज सध्या या आजच्या दिवसामध्ये आपण पाहिले गोलंदाजी थोडीशी खालावलेली पाहिली परंतु पंकज एवढा वेग या परिसरामध्ये कोणत्याच गोलंदाजाकडे नव्हता. या अगोदर आपण पाहिलं 2 वर्ष मागे फिरून पाहिलं तर. इथे समोर कडे स्टँड अँड डिस्पॅच. षटकार बॅनर फाड षटकार इथं पाहायला मिळाला. बॅनर फाटला गेला. एवढा प्रचंड ताकदीचा फटका रोहन गोरेशच्या बॅटमधून आलाय. स्विच हिटचा फटका आणि स्वीट हिट. चेंडू स्टैंड एंड डिस्पैच. षटकार. कहानी में ट्विस्ट अभी बाकी है. ये तो बस झाकी है. पूरी पिक्चर अभी बाकी है. 2 बॉल मध्ये 2 षटकार आणि आता मॅचचं चित्र विचित्र होण्यासाठी वेळ लागणार नाहीये हे सांगणारी फलंदाजी सध्या सुरू आहे. रोहन गोरेच्या बॅटमधनं 20 धावा आतापर्यंत आपण पाहतो. धावा झाल्या धावफलकावरती. स्वप्नील भोईर वरती आक्रमण सुरू आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला टर्न केलाय. पंकज चेंडूचा खाली आला. तिथनं मिस्टेक झाली. तिथनं मिस्टेक आणि चेंडू सीमा पार. हा मिळेल चौकार. बॅकअपसाठी खेळाडू इथनं उपस्थित होता. चेंडूने सीमारेषा ओलांडली. पंकज चेंडूपर्यंत झेपावला परंतु चेंडू हातामध्ये लागताना टर्न झाला आणि तिथनं मग टर्न होताना आपण पाहिला. आतापर्यंत धावा पाहतोय 24 धावा. तब्बल 53 धावांचं लक्ष आहे. अजून करायचं आहे तिथनं 29 धावा. 8 बॉल 29. एखादा षटकार आला तर सामना 50-50 बॅलन्सिंग अवस्थेमध्ये पाहायला मिळेल परंतु स्वप्नील भोईर काही करेल ते पाहावं लागेल. हा चेंडू दिशेवरती नियंत्रण तर आहे परंतु योग्य टप्पा पाहायला मिळाला. डॉट बॉल. हा चेंडू सोडून दिलाय. हा फॉलीचा चेंडू होता. 1 धाव आणण्यापेक्षा
षटकार आणायचा प्रयत्न करायचा होता. रोहन गोरेने ही केलेली कलात्मकता स्वतःच्याच प्रयत्नामध्ये अंगलट आणलाय. स्वतःचा प्रयत्न स्वतःवरती अंगलट येताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. इथे देखील ऑन साईडला टर्न केलंय. कल्पेश ठाकरे चेंडूपर्यंत पोहोचले. तिथं सिंगल आली आहे. आता इथं करायचं आहे 6 बॉल 28, 4 षटकार. सहा बॉल आणि 28ची पंकज आलेत नवीन गोलंदाज. 6 बॉल 28. रोहन गोरेकडे क्षमता आहे मॅचला पुढे नेण्याचं समीकरण. तो पुढे नेऊ शकतो ही क्षमता त्याच्याकडे आहे. परिपक्वता आहे. 2 चेंडू खूप निर्णायक. पहिलाच बॉल पंकज. पहिल्याच बॉलवरती शॉट पुल केलाय. पॉवरफुल रोहन गोरेच्या पाठपतन आलेला हा ब्लास्ट षटकार. चोपन्न धावा देखील या मैदानामध्ये सेफ नाहीये हे सांगणारा सध्या फटका आलाय. रोहन गोरे नाम तो सुना ही होगा और काम आपने देखा ही होगा. ज्या पद्धतीची बॅटिंग सध्या सुरू आहे सुपर लाजवाब बॅटिंग. 1 षटकार 5 बॉल 22ची आवश्यकता. अजून एक आला तर मग अजून ट्विस्ट येईल. इथे 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 दिशेवरती नियंत्रण आहे. वाईट बॉल. अजून एक धावीत ऍड होईल. वेग तर प्रचंड होता परंतु वेगावरती स्वार होत असताना आलेला आपण हा बॉल पाहिला. वाईड आलाय. पंकज 1 बॉल अतिशय निर्णायक असेल. केतन ठाकरेने केलेला जो परफॉर्मन्स आहे त्याच्यावरती सध्या मी तर म्हणे असा टांगती तलवार आहे. रोहन गोरे नावाचा हा फलंदाज सध्या टांगती तलवार नेवरे 11 संघावर. इथे मी सामिक फटका कॅच इटचा कॉल. कॉटन बॉलचा चान्स आहे. एक धाव कंप्लीट आहे आणि इथनं विकेट मिळाली आहे. मॅचची गोल्डन विकेट. रोहन गोरे बाद. पंकज यांना देखील विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडणारी ती फलंदाजी रोहनकडनं सुरू होती. जर 2 अजून आले असते तर मग मॅचमध्ये भरपूर ट्विस्ट आले असते. अजून एक चांगला भन्नाट वेग पाहायला मिळाला. पंकजकडे जो वेग आहे तो फार कमी प्रमाणात या सीझनमध्ये पाहायला मिळाला परंतु अनेक स्पर्धांमध्ये अनेक मैदानावरती आपल्या गोलंदाजीचा छाप सोडणारा गोलंदाज म्हणजे पंकज निपुरते. इथे देखील फक्त चेक केल्या करत एकच होईल. शेवटचा बॉल इथनं अजून शिल्लक असेल या मॅचमध्ये. कल्पेश ठाकरे
लेचे अप्रोच त्यांचाच पाहायला मिळाला. कल्पेश ठाकरेकडनं खूप साऱ्या मिस्टेक झाल्या आणि मग त्याचा परिणाम स्वरूप वाईट सध्या पाहायला मिळत होता. इनसाइड आउटचा फटका आहे. चेंडू